Very, very warm welcome. Very good morning, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आणि आज आपण इंट्रोडक्शन ह्या सेशन्स मध्ये सेवन चक्र याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. कारण मी जे एक स्टेप बाय स्टेप एक प्रोसेस जी बनवलेली आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीला प्राणायाम करू, त्यानंतर त्राटक त्राटक सुरू असताना आपले काही अफर्मेशन्स चालतील. प्राणायाम सुरू असताना अफर्मेशन चालतील. त्यानंतर बॉडी माइंड हार्ट कोहरन्स टेक्निक, ज्याच्याद्वारे आपण जे माझ्या मनामध्ये आहे तेच माझ्या हृदयातून, तेच माझे इमोशन्स क्रिएट होत आहे, माझ्या माइंड मध्ये तेच थॉट क्रिएट होत आहे, आणि माझी बॉडी सुद्धा त्या टॉपिकशी रिलेटेडच ऍक्शन ओरिएंटेड वर्क करेल, रिझल्ट ओरिएंटेड वर्क करेल, किंवा ऍक्शन टेकिंग ॲबिलिटी माझी बॉडीमध्ये जे रिस्पॉन्सेस आहेत ते सुरू होऊन जातील. त्याला आपण म्हणतो बॉडी माइंड हार्ट कोहरन्स. कोहरन्सचा अर्थ काय असते? एकरूपता, समलयता. एका व्हायब्रेशन मध्ये, एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये दोन गोष्टी जेव्हा व्हायब्रेट करतात त्याला आपण कोहरन्स म्हणतो. आणि आपलं मॅनिफेस्टेशन किंवा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन काय येत नाही, तर बॉडी काहीतरी अलग काम करत असते, मन काहीतरी अलग विचार करत राहते, आणि इकडे आपले इमोशन्स काहीतरी भलतेच टॉपिकला धरून अप डाऊन होत असतात. म्हणजे ह्या तीनही गोष्टीचा तारतम्य नसल्यामुळे आपण रिझल्ट ओरिएंटेड वर्क करत नाही, किंवा आपली गिव्हअप करण्याची वृत्ती जास्त निर्माण होते. तर थर्ड स्टेप होतं आपलं बॉडी माइंड हार्ट कोहरन्स. त्यानंतर फोर्थ स्टेप आपण करणार आहोत EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या लाईफ मध्ये इतके जबरदस्त इम्बॅलन्सेस क्रिएट होतात की त्या इमोशनल इम्बॅलन्सेस मुळे त्या इमोशनल इम्बॅलन्सेस मुळे माझी पूर्ण लाईफ ही डिस्टर्ब होणं सुरू होऊन जाते. आणि त्या इमोशनल इम्बॅलन्सेस मुळे न कळत सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स माझ्या जीवनामध्ये निर्माण होणे सुरू होतात. आणि जेव्हा हे डिसऑर्डर्स फिजिकल डिसीज रूप घेतात, तेव्हा आपल्याला कळते की अरे बापरे, मला किती भयंकर त्रास होत आहे. आणि आपण कित्येक दवाखाने फिरतो, पण आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. का? कारण की बिमारी अस्तित्वातच नाही आहे, ती तुमच्या मनामध्ये अस्तित्वात आहे. रिझल्ट किंवा त्या फिजिकल बॉडीवर त्याचं रिॲक्शन तुम्हाला फील होत आहे. याच इमोशनल इम्बॅलन्सेस मुळे तुम्ही कोणत्याही कामामध्ये लॉंग टर्म साठी स्टेबल राहत नाही.
मन जागेवर नसते, रिलेशनशिप डिस्टर्ब असते, तब्येत नेहमी खराब राहते, फायनान्शियल लॅकनेस असते. का? कारण की आपण फायनान्सच्या, मनी अट्रॅक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट मध्ये आपले इमोशन चालत असतात. इतकेच प्रकारच्या छोट्या छोट्या भावना आहेत जे आपल्याला ऐकायला, बोलायला असं वाटतं की अरे याच्यामध्ये काय आहे. पण रियालिटी बघता ह्या भावना इतक्या पॉवरफुल आहेत की आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण त्या भावनांच्या आहारी जाऊन आपल्या जीवनामध्ये किती साऱ्या गोष्टी लूज करतो. किती साऱ्या गोष्टी. मला भीती वाटते. भीती ही नैसर्गिक जन्मजात आपल्याला मिळालेली भावना आहे. पण त्या भीतीला ओव्हरटेक न करता, म्हणजे मी जसं मागे म्हटलं तुम्हाला, मागच्या क्लासमध्ये बोललो की ईएफटीचा हा अर्थ नाही की तुम्ही म्हणाल की मी आता माझ्या मनातून भीती काढतो आणि आगीमध्ये जाऊन उडी मारतो, 10 मजली बिल्डिंग वर जाऊन खाली उडी मारतो, ट्रकच्या समोर येऊन उभा राहतो. नाही, हे काय झालं, हे चुकीचे कन्सेप्शन आहेत आपल्या माइंडचे, आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. भीतीचा अर्थ काय आहे? जीवनामध्ये इतक्या छोट्या छोट्या भीती असतात की त्या छोट्या छोट्या भीतीमुळेच आपण काम करत नाही. मला भीती वाटते लोक काय म्हणतील, मला भीती वाटते एकटं जाण्यासाठी, मला भीती वाटते कोणतं काम करण्यासाठी, मला भीती वाटते मी फेल झालो तर काय होईल, मला भीती वाटते मी चांगलं बोलू नाही शकलो तर लोक मला काय म्हणतील. अशा प्रकारच्या ज्या भीती आहेत ज्याच्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये, आपल्या वर्किंग सेक्टरमध्ये किंवा जीवनामध्ये किंवा कोणत्याही विषयामध्ये एक वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स जे आपलं असायला पाहिजे ते देऊ शकत नाही. चिंता, कारण नसताना चिंता लागली आहे. अँगर, छोट्या छोट्या गोष्टीचा भयंकर राग येतो, आणि जेव्हा राग येतो, जेव्हा तो आउट ऑफ कंट्रोल जातो, नेमकं मी काय करून बसणार माझं मलाच कळत नाही. किंवा त्या रागाच्या भरात आपण खूप बोलून बसतो, त्याच्यानंतर चिडचिड होण्याची भावना, जरासा राग काय आला, जरासा मनाच्या विरोधात काय झालं की चिडचिड सुरू. दुःख, खूप लोकांना दुःखी राहण्याची भावना आहे. त्यानंतर ह्या भावनांमधून काही कॉमन ह्युमन बिहेवियर आहे ते ओपन अप होते. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन, आणि याच्यामुळे आणखी ते इमोशन्स आपल्याला हार्म करतात. ओके. म्हणून आपण फोर्थ स्टेप ठेवणार आहे, इमोशनल फ्रीडम. ह्या दैनंदिन व्यवहारिक जीवनामध्ये हे इमोशन्स आपल्याला खूप जास्त ट्रिगर करतात. बघा, एकदा, मी हे नाही म्हणत की तुम्हाला खूप एक्सपर्ट व्हायचं आहे किंवा मी तुम्हाला खूप मोठं एक्सपर्ट लेवलवर नेणार आहे. पण मला इतकं कळते, बेसिक लेवलवर जरी मी एक 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 इमोशन्स घेणे सुरू करून दिले आणि आपण एका एका इमोशनवर 5-5 दिवस, म्हणजे एक एक आठवडा एक एक इमोशनवर जर वर्क करणे सुरू करून दिलं, तर मला इतकं कळते की नक्कीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह हो न हो, त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असलेले इमोशन जरूर रिलीज होऊन जातील. मग झाडाचं मुळच राहणार नाही, ते झाड कुठपर्यंत टिकणार आहे. एखादा तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाची, आज समजून घ्या, अलग 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 अलग
इश्यू चालू आहे किंवा अँगर इश्यू आहे आणि अँगर इश्यूमुळे कोणाचा बिझनेस खराब झाला, कोणाचं रिलेशनशिप खराब झालं, कोणाचं घरातलं वातावरण खराब आहे, कोणाच्या फ्रेंड सर्कलमध्ये चांगलं इम्प्रेशन नाही आहे, मित्रांमध्ये चांगलं त्याचं हे इम्प्रेशन नाही आहे, रिलेशनशिप रिलेटिव्ह मध्ये सुद्धा त्याला त्या अँगर इश्यूमुळे लोक दूर करतात. हा टेम्पर जो लूज होतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या लाईफमध्ये अलग अलग इम्पॅक्ट आहे. मी प्रत्येकाला धरून टॅपिंग तर घेऊ शकणार नाही, पण आपण अँगर ह्या विषयावर टॅपिंग घेऊ शकतो. आणि जर अँगरला रिलीज करण्यासाठी मी जर वर्क करणं सुरू करून दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या माइंड मध्ये तुमच्या जीवनात चालू असलेला अँगर इश्यू जो इम्पॅक्ट करत आहे त्या इश्यूजला जर तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ठेवलं तर आपोआपच एकाच वेळेस प्रत्येक व्यक्तीच्या लाईफ मधून तो अँगर रिलेटेड इश्यू रिलीज होऊन जाईल आणि माझ्याद्वारे माझ्या कमांड्सद्वारे अँगर ही भावना नॉर्मलाइज होईल. आणि जर असे आपण टॉपिक काय असतात की सिंगल एक टॉपिक केल्यानं कधीही रिझल्ट येत नाही, कमीत कमी त्याला काही दिवस कंटिन्यू करावं लागते. मग मी माझ्याकडून ही सर्व्हिस रेडी करण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्यासोबत जोडलेले जितकेही लोक राहतील एव्हरी मॉर्निंग मी एव्हरी वीक एव्हरी मॉर्निंग मी एका इमोशनला धरून तुमच्याकडून टॅपिंग करून घेईल. पुढे चालून हे सगळे इश्यूज आपले रेकॉर्डेड फॉर्म मध्ये राहतील, त्यामुळे मग भविष्यामध्ये जोही कोणी व्यक्ती ते रेकॉर्डिंग बघेल त्याला त्याचा फायदा होईल. त्यानंतरची आपली स्टेप आहे 7 चक्र आणि शेवटची स्टेप राहील ग्रॅटिट्यूडची भावना, थँक्स गिव्हिंग करणे. तर लक्षात घ्या, जशा प्रकारे मी म्हटलं आपल्याला इमोशन्स बॅलन्स करायचे आहे, आपल्याला ब्रिदिंग एक्सरसाइज द्वारे शरीरातले प्राणवायू याला बॅलन्स करायचा आहे, त्राटकद्वारे आपल्याला फोकस आणि एकाग्रता वाढवायची आहे, अफर्मेशन्स द्वारे स्वतःच्या माइंडला एक दिशा द्यायची आहे किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन द्वारे माझ्या माइंडचं मला रिसेटिंग करायची आहे. बॉडी माइंड कोहरन्स द्वारे माझ्या शरीराला ही कमांड द्यायची आहे की जे अफर्मेशन्स किंवा जे विजन किंवा जे गोल्स मी रिमाइंड करत आहे त्याच्या अनुसार तुम्ही सर्वांनी मिळून ऍक्शन घ्या. ही ऍक्शन घेताना जी नकारात्मक भावना माझ्या विरोधात वर्क करते त्या नकारात्मक भावनेला मला काय करायचं आहे, रिलीज करायचं आहे. आणि त्यानंतर हे ऍक्शन करत असताना किंवा हे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नुसार मी कोणत्या प्रकारची ऊर्जा क्रिएट करत आहे आणि कोणत्या प्रकारच्या एनर्जीला मी अट्रॅक्ट करत आहे त्यामध्ये जी कमतरता आहे त्या कमतरतेला रिलीज करण्यासाठी किंवा डिव्हाइन युनिव्हर्सल एनर्जी, नेचर एनर्जी, सराउंडिंग मध्ये असलेली ऊर्जा, माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा जेव्हा माझ्या शरीरात प्रवाहित होते, नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये ही ऊर्जा ब्लॉक आहे त्या ब्लॉकेजेसला फाइंड आउट करून त्या ब्लॉकेजेस रिलेटेड एनर्जी चॅनल्स आणि एनर्जी सेंटर्स ज्याला आपण चक्र म्हणतो आणि ऊर्जा प्रणाली यांना किंवा यांच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेसला काय करणे, क्लिअर करणे. आणि जसे जसे त्या रिलेटेड ब्लॉकेजेस क्लिअर होतील तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल
की त्या फिजिकल बॉडी किंवा मेंटल लेवलवर, इमोशनल लेवलवर, थॉट लेवलवर, एनर्जी लेवलवर तुमच्या शरीरात सडनली एक जबरदस्त चेंजेस येणं सुरू झालेलं आहे. त्या चेंजेसला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण सेवन चक्र मेडिटेशन करणार आहे. सेवन चक्र नेमकं काय आहे? हे एनर्जी सेंटर्स आहेत ज्याच्याद्वारे आपल्या पूर्ण शरीरामध्ये एनर्जी चॅनल्सच्या द्वारे ती ऊर्जा प्रवाहित होते. आता उदाहरणार्थ मध्ये बोलू आपण, एखाद्याच्या लाईफ मध्ये इनस्टेबिलिटी जबरदस्त आहे, अनसिक्युरिटी आहे, भविष्याची चिंता लागलेली आहे, फायनान्स त्याच्याकडे आहे नाही, रिलेशनशिप डिस्टर्ब आहे, अन्न वस्त्र तर अशा कंडिशन मध्ये जर एखादा व्यक्ती अनस्टेबल आहे, अनसिक्युअर आहे, सेफ्टी नाही, अन्न वस्त्र निवारा ह्या त्याच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला फार संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या लाईफ मध्ये फायनान्शियल जबरदस्त डिस्टर्बन्स आहे.
ओके. तर असं समजू आपण की या 7 चक्रांच्या द्वारे आपण आपल्या लाईफमध्ये पूर्ण ट्रिमेंडस चेंज घेऊन येऊ शकतो. मूलाधार चक्र याचं स्थान कुठे आहे? कमरेच्या खाली. माकड हाड गुदाद्वारच्या 2 बोटांवर. ही जागा मूलाधार चक्राची सांगितल्या जाते. त्यानंतर दुसरं चक्र स्वादिष्ठान चक्र आणि स्वादिष्ठान चक्राची जागा आहे मूलाधार चक्राच्या 2 अंगुलवर किंवा नाभीपासून 6 बोटं खाली. हे आहे स्वादिष्ठान चक्र. नाभीवर किंवा नाभीच्या 2 बोटांवर मणिपूर चक्र. त्यानंतर छातीवर सेंटर ऑफ हार्ट त्या ठिकाणी अनाहत चक्र. गळ्यावर विशुद्धी चक्र. थर्ड आय आज्ञाचक्र ज्याला म्हणतो आपण, ते दोन्हीही भुवयांच्या मधात किंवा थोडंसं वर आज्ञाचक्र. आणि त्यानंतर डोक्याच्या वर काडूवर डोक्याच्या वरची जागा त्या ठिकाणी सहस्त्र दल चक्र, सहस्त्रार चक्र. अशा प्रकारे 7ही चक्र आपल्या लाईफमध्ये, आपल्या बॉडीमध्ये, एनर्जी सिस्टम मध्ये, आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये स्थित आहेत. हे एनर्जी सेंटर्स आहेत, यांचं ऍक्च्युअल पोझिशनिंग कुठेही नाही. हे असे ऊर्जाचे एक सिस्टम आहे जिथून पर्टिक्युलर त्या ऑर्गन्स मध्ये आणि त्याच्या रिलेटेड माइंड मध्ये तुमच्या निर्माण करतात काही विचार, भावना, प्रतिक्रिया, संवेदना आणि त्यानुसार आपलं शरीर ऍक्ट करते. तर मूलभूत गरजा ज्या आहे आपल्या जीवनातील, त्याला बॅलन्स करायचं असेल, फायनान्स बॅलन्स करायचं असेल, स्टेबिलिटी पाहिजे आहे, तर आपल्याला मूलाधार चक्रावर वर्क करणे आहे. जीवनातील सुखांना उपभोग करायचा आहे. एक वेळा जीवन सेटल झालं, स्टेबल झालं, त्यानंतर स्टेबल जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, उपभोग घ्यायचा आहे. लग्न करणे किंवा प्रेम करणे, शारीरिक सुख ची गरज जी आहे त्याला पूर्ण करणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या स्वादिष्ठान चक्र आहे. लक्झरियस लाईफस्टाईल, लेविशनेस, सुंदरता, सगळं सुख सुविधा संसाधन तुमच्या जवळ असणे आणि त्याचा उपभोग घेणे म्हणजे स्वादिष्ठान चक्र. मणिपूर चक्र त्याच्या थोडस ऍडव्हान्स मध्ये, ज्यामध्ये आपण विस्तार करतो स्वतःच्या विचारांचा. तुमच्या जीवनातील समजा लीडरशिप क्वालिटी आहे त्याला तुम्ही एक्सपांड करता, टीम बनवता, लीडर बनता, पॉलिटिशियन बनता, तुम्ही एखादं सिस्टम रन करता, तुम्ही मोठ्या पदावर काम करता, तुमचे मोठे स्वप्न आहेत, तुमचं संकल्प फार मोठा आहे, जीवनात काहीतरी मोठं कर्म करून दाखवायचं आहे. प्रत्येक गोष्टी मोठ्या लेवलवर, म्हणजे एक घर बनलं, आता तुम्हाला बंगला पाहिजे. तुम्हाला कोणाशी प्रेम झालं, आता तुम्हाला रिलेशनशिप पाहिजे स्टेबल, किंवा एक फॅमिली पाहिजे. प्रत्येक गोष्टी फुलफिलमेंट मध्ये पाहिजे.
तर मणिपूर चक्र. अनाहत चक्रमध्ये गेल्यानंतर प्रेम, करुणा, दया, ममता ह्या ज्या भावना आहेत त्या निर्माण होणं सुरू होते. आता व्यक्ती सगळं काही प्राप्त केल्यानंतर शांत स्थिर होण्याचा प्रयत्न करते. स्वतःसाठी केल्यानंतर आपण आता जगासाठी काय करू शकतो हे विचार त्याच्या आतमध्ये येतात. निसर्गासाठी, प्राणी मात्रांसाठी आपण काय करू शकतो, दुःखी कष्टी लोकांसाठी काय करू शकतो, ह्या भावना निर्माण होणे हे अनाहत चक्रचं काम. त्यानंतर विशुद्धी चक्र, बोलण्याचं काम, विचार करणे, चिंतन मनन करणे, नवीन नवीन आयडियाज शोधून काढणे, ह्या विषयावर काम करणे विशुद्ध चक्राचं ऍक्टिव्हेशन लागते. आज्ञाचक्र, इमॅजिनेशन बियॉन्ड अवर थॉट, जे विचार पण करू शकत नाही त्याच्या पार जाणे आज्ञाचक्र. तुमची इंट्युशन, सायकिक ऍबिलिटी ऍक्टिव्हेट करणे आज्ञाचक्राचं काम आहे. विविड इमॅजिनेशन म्हणजे अशा प्रकारचं इमॅजिनेशन ज्याच्याद्वारे पूर्ण जगाला फायदा होऊ शकते किंवा तुम्हाला फायदा होऊ शकते, तुमच्या सिस्टमला फायदा होऊ शकते, अशा प्रकारची अशक्य गोष्ट निर्माण करून दाखवणे. लॉ ऑफ अट्रॅक्शनला युजफुल करणे, जे तुम्ही विचार करता, व्हिज्युअलाइज करता, ते ऍक्च्युअल मध्ये उतरवणे. रियालिटी तर मूलाधार चक्रपाशी आहे, पण त्याचं इमॅजिनेशन आपण म्हणतो ना, व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, विचार करा तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळेस आपण आज्ञाचक्राची एनर्जी वापरत आहे. त्यामुळे मॅनिफेस्टेशन मध्ये मणिपूर चक्र आणि आज्ञाचक्र बॅलन्स असणे अति आवश्यक आहे. त्यानंतर ज्याच्या लाईफमध्ये प्रोग्रेस पाहिजे, म्हणजे मूलाधार चक्र तुम्हाला 10, 15, 20 हजाराची नोकरी देऊ शकते सर्व्हायव्हल साठी. म्हणजे 1 लाखावर जर तुम्हाला घेऊन जायचं आहे तर तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स असणं आवश्यक आहे. मूलाधार चक्र तुम्हाला एक जीवित्वाची भावना देऊ शकते. स्वतःला प्रोटेक्ट करणे, सेफ्टी ठेवणे, स्वतःची रक्षा करणे किंवा माझा वंश कसा समोर जाईल याची भावना देऊ शकते. पण शारीरिक सुखाला उपभोगणे, हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये किंवा दुसरंही प्रेम रिलेशनशिप असेल, त्याचा उपभोग कसा घ्यायचा, तुम्ही जी वस्तू निर्माण केली त्यामध्ये चैतन्य, आनंद, प्रेम कसं निर्माण करायचं ते स्वाधिष्ठान चक्र आहे. पण अट्रॅक्शन होत आहे आज्ञाचक्रामधून. आता तुम्हाला मोठं पाहिजे, मोठं घर, मोठं गाडी, मोठा बंगला, मोठं इन्स्टिट्यूट, मोठा जॉब, मोठा बिझनेस, सगळं काही मोठं मोठं पाहिजे. मणिपूर चक्रावर काम करणे आहे, पण अट्रॅक्शन कोण करेल? पुन्हा आज्ञाचक्र. त्यामुळे आज्ञाचक्र बॅलन्स असणे आणि मूलाधार चक्र बॅलन्स असणे मॅनिफेस्टेशन साठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे. म्हणून आपापल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक चक्रावर वर्क करू शकता. 7 चक्रा मेडिटेशनच्या नंतर जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही 5-10 मिनिट विशिष्ट त्या चक्राचं ध्यान करत, त्याचा बीज मंत्राचा जप करत तुम्ही साधना करू शकता, जेणेकरून त्या चक्राला आणखी विशेष बळ भेटलं पाहिजे. नाहीतर मूलाधार आणि आज्ञाचक्र तर बॅलन्स करणे आहे म्हणजे करणेच आहे. आणि सगळेच चक्र जर आपण बॅलन्स किंवा अलाइन करून ठेवले, हळूहळू का होईना, पण आज्ञाचक्र, मूलाधार चक्र हे सुद्धा अलाइनमेंट मध्ये येतील. आणि जेव्हा 7ही चक्र बॅलन्सिंग मध्ये येतील तेव्हा ऑल सेक्टर्स इन लाईफ किंवा ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ आपोआपच बॅलन्सिंग मध्ये येणं सुरू होऊन जाईल. आणि अनंतासोबत जोडणे, अनंताची भावना निर्माण करणे, मी कोण आहे याचा अनुभव घेणे, सर्व शक्तिमान सत्तेचा अनुभव घेणे, स्वतःच्या आतमधले अनंत शक्ती किंवा अनंत पोटेन्शियल जे आहे लपलेलं त्याला ओळखणे, हे आहे आपल्या सहस्त्रार चक्राचं वर्क. मूलाधार चक्रावर लम हा बीज मंत्र आहे, लाल रंग आहे, पृथ्वी तत्व. स्वाधिष्ठान चक्रावर वम बीज मंत्र आहे, ऑरेंज रंग आहे,
आणि जलतत्व इथलं प्रधान आहे. मणिपूर चक्रवर रम बीज मंत्र आहे, याचा येलो कलर आहे आणि याचं तत्व हे अग्नी आहे. तसं अग्नितत्व मूलाधार चक्रमध्ये सुद्धा आहे. अग्नितत्व जवळपास पूर्ण बॉडीमध्ये प्रवाहित आहे. पण सूर्याचं जे तत्व आहे, प्रकाश, विजडम, नॉलेज, ते पण मूलाधार चक्रचं काम आहे, मणिपूर चक्रचं काम आहे. असं नका समजू की माइंड आहे म्हणूनच तुमच्या विचार करण्याची शक्ती आहे. नाही, मणिपूर चक्र विचाराचं केंद्र आहे, नॉलेज आणि विजडमचं केंद्र आहे, कारण की ते सूर्य तत्व आहे. पण इथे प्रगट स्वरूपात अग्नितत्व काम करते, मोठ्या रूपात. त्यानंतर अनहत चक्र, बीज मंत्र यम आहे, रंग ग्रीन, हिरवा, एमरेल्ड ग्रीन लाईट, आणि याचं तत्व वायू आहे. विशुद्धी चक्र, बीज मंत्र हम आहे आणि या चक्राचा रंग आहे स्काय ब्ल्यू, आकाशी रंग, आणि तत्व आहे इथर. इथर म्हणजे आकाश तत्व. त्यानंतर थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, जसं बीज मंत्र ओम आहे, त्याचा रंग इंडिगो कलर, हलका जांभळा, हलका डार्क निळा, अशा प्रकारचा याचा रंग असतो. आणि याचं तत्व आहे प्रकाश तत्व, लाईट. त्यानंतर सहस्त्रार, पर्पल कलर असतो, याचं तत्व आहे चैतन्य. आणि याचा बीज मंत्र काही सिस्टम मध्ये याला ओम म्हणतात, त्याला ओम म्हणतात. म्हणजे इथे सहस्त्रारवर अ उ म या 3 शब्दाला घेतात आणि आज्ञा चक्रावर ओम असा शब्द घेतात. पण माझ्या नॉलेज अनुसार ओम हा बीज मंत्र आज्ञा चक्रावर आहे आणि सहस्त्रार चक्र हा सायलेन्स आहे. हा, सायलेन्सला जर तुम्ही चांगल्याने निरखून बघितलं तर तुम्हाला ओमची ध्वनी ऐकायला येईल. पण ह्या ठिकाणी बीज म्हणजे वाचिक मंत्र नाही आहे, त्यामुळे इथे सायलेन्सच पकडू. ह्या चक्रवर आपण एक काम करू शकतो, ते म्हणजे तुमची जीभ आतमध्ये उलटी पलटवून वरच्या बाजूला स्पर्श करून जर ठेवली आणि भ्रामरी हे करणे, काय हा जो म ओम मधला जो मकार असते म, ह्या म च्या उच्चारात मला उच्चारित करणे. अशा प्रकारे आपण व्हायब्रेट करतो स्वतःला. हा जो म ची ध्वनी आहे ना, ही सुद्धा अनंत ब्रह्मांडाची ध्वनी आहे. आणि ह्या भ्रामरी प्राणायाममुळे, ह्या भ्रामरी क्रियेमुळे तुमच्या शरीरातील जे 7ही चक्रांची बॅलन्सिंग आहे किंवा पॉवर जनरेशन आहे ना, हे खूप मोठ्या प्रमाणात होईल. तुम्ही सहस्त्रार चक्रावर पोहोचल्यानंतर जीभ आतमध्ये पलटवून, ज्याला टाळूस म्हणतात, आपल्या तोंडामधला वरचा भाग, तिथे तुम्ही स्पर्श करा, जीभ उलट फिरवून, आणि मकार ह्या ध्वनीचा जोरात
उच्चार तर नाही म्हणू आपण, काय करा, हमिंग करा, गुंजार करा आणि अशा प्रकारे जोरात आवाज काढा. आणि लंब चालू द्या. तुम्हाला दिसेल तुमचे कान, नाक, डोळे, ओठ, पूर्ण त्वचा, पूर्ण डोकं, डोक्याचे केस असे जे खाजवायला लागून राहिले. चालू द्या. ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. तुमच्या माइंडचे सगळे ब्लॉकेजेस तर ओपन करतेच करते, पण तुम्हाला अतिंद्रिय शक्ती तुमच्या आतमध्ये ओपन करून देते. भयंकर पॉवरफुल टेक्निक. या टेक्निकच्या सोबत जर कोण्या व्यक्तीने अश्विनी मुद्रा जर लावण्याचा प्रयत्न केला तर पॉवरफुल रिझल्ट येतील. आणि हे दोन्ही टेक्निक आपल्याला यूज करायचं आहे रेकीमध्ये. अश्विनी मुद्रा आणि जीभ आतमध्ये पलटून शांत बसून राहणे. कोणी आजूबाजूला असेल, तुम्ही एकांतामध्ये आहे, तर मग हे व्हायब्रेशन करणे, हा गुंजार करणे, पॉवरफुल इमेन्स एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हेट होते. तर अशा प्रकारे आपल्याला 7ही चक्रांचं बीज मंत्राद्वारे ऍक्टिव्हेशन करून, याच्या सोबत सोबत जर तुम्ही मनामध्ये प्रत्येक चक्रावर निगेटिव्हिटी क्लेन्झिंगसाठी अफर्मेशन्स दिले, कमांड दिल्या, पॉझिटिव्ह एनर्जी ऍक्टिव्हेशनसाठी कमांड दिल्या, किंवा एनर्जीचं एनहान्समेंटसाठी कमांड दिले, अलाइनमेंटसाठी कमांड दिली, तर मेडिटेशनच्या सोबत सोबत ह्या कमांड्सच्या द्वारे सुद्धा तुम्ही त्या एनर्जीला सांगू शकता की नेमकं मला माझ्या लाईफमध्ये काय पाहिजे, त्याकरिता त्या चक्रमध्ये मला कोणत्या प्रकारचं चेंजेस करून पाहिजे आहे. आपोआप तुमची बॉडी, तुमचं माइंड त्याला फॉलो करेल आणि त्या चक्रामधली एक तर निगेटिव्हिटी क्लीन करेल, त्याला पॉझिटिव्ह करेल, किंवा तुम्हाला जर मोठं काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मोठ्या प्रकार अमाऊंट मध्ये एनर्जी पाहिजे, तर त्या चक्राच्या एनर्जीला आपण एनहान्स पण करू शकतो. अशा प्रकारे ह्या चक्र एनर्जीला आपण बॅलन्स करणार आहोत. तर ही आहे आपली 5th स्टेप. आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी घेणार आहे ग्रॅटिट्यूड. तर ग्रॅटिट्यूड ह्या विषयावर आपण उद्या बोलू. आणि आज आपण मेडिटेशनला सुरुवात करू. आय होप सगळ्यांना ह्या गोष्टी कळून राहिल्या असतील. हे मी इंट्रोडक्शन सेशन याकरिता घेत आहे कारण की प्रत्येक 3-4 महिन्यापासून आपण कंटिन्यू समोर जात आहोत. आपण रिकॉल केलं नाहीये कोणत्याच गोष्टीला, आणि जे नवीन लोक जुडतात त्यांच्यासाठी सुद्धा हे जे इंट्रोडक्शन सेशनचे जे 5 क्लासेस, 5 ते 6 क्लासेस आपले रेडी होतील, ते मी प्रत्येक नवीन व्यक्तीला ऍज अ रेकॉर्डेड सिरीज म्हणून देऊ शकतो की तुम्ही या 5ही सेशनला ऐका आणि मेडिटेशनसाठी रेडी व्हा. तर अशा प्रकारे आपण मॉर्निंग मेडिटेशन सेशन बद्दल सगळेचे सगळे टॉपिक रेकॉर्ड केलेले आहे आणि त्याचा लाभ आता समोर लोकांना होईल. तर आता आपण 7 चक्रा सुरू करू. रेडी फॉर मेडिटेशन. दोन्ही हात वर करा आणि एनर्जीला रिसीव करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो.
हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम। अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
वाम 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 वाम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम
रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम। अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
Now everyone back to your body, back to your consciousness. I hope everyone enjoy this meditation. It is beneficial for all of us. सगळ्यांनी आपले दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावरून हात फिरवा. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Thank you, thank you, thank you so much for joining this meditation. Thank you so much for support and blessings. Thank you all. Love you all. Bless you.